एकल्या माझ्या जीवासाठी उल्हासती ब्रह्मांड कोटी राम विजयी सकळ ग्रहाची मजसाठी होईल। नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा राजया पांडुरंगा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सुंदर असणारा पर्वकाळ आहे। गेली 7 दिवस झालं आपण लातूर निवासी सर्व महिला पुरुष वर्ग असतील सगळेच ज्ञानामृत आपण प्राशन करू लागलेला आहे। सांगण्याचं तात्पर्य हरिभक्त परायण आधारस्तंभ वैवृद्ध असणारे पित्या समान माझे नरके तात्या यांच्या नेतृत्वाखाली सुंदर असा चालणारा अगदी स्वर्गमय असणारा हा सोहळा आपण याचा असणारा उत्तेजन आनंद लुटत आहोत। कारण हे आज नुसता सप्ताहाची जागा नाही तर हे कैलास धाम आहे ना महाराज। किती जणाला माहिती आहे काय आहे? कैलास धाम आहे महाराज। आणि या कैलास धामामध्ये असणाऱ्या 2 मूर्त्या भगवंत परमात्म्याच्या माझ्या तात्यांनी विराजमान केल्या। अगदी सोन्याचा कळस लातूर जिल्ह्यामध्ये झळकू लागला आणि गेली 1 नाही 2 नाही 30 नाही महाराज तर ते कमीत कमी 30च्या पुढे गेलेली वर्ष आपण आनंद लुटत आहोत बरं का। मला सांगा एवढा आनंद लुटण्यासाठी काय करावं लागतं? धन खर्चावं लागतो तुम्हाला? दान द्यावं लागतं? नाही महाराज, फक्त नाम घ्यावं लागतं नाम। आणि एवढं नामाची एवढी ताकद आहे, नामाच्या बळावर एवढं रामायण झाले। किती झाले महाराज? एवढं हक्क मागितला की तिथं महाभारत झालं, हक्क सोडला तिथं हे रामायण झालं बरं का। आपल्याला काय करायचंय महाराज? हक्क सोडायचा आणि देव कमवायचा। कधी प्रपंच करून जर देव केला तर देव भेटत आणि देव केल्यानंतर प्रपंच सुटल्याशिवाय राहत नाही। हे दोन्ही वस्तू साध्य करण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे रामायण आहे। आणि या रामायणामध्ये 14 वर्षाचा वनवास 2 भावांनी भोगलेला आहे आणि आता या 2 भावाची सुंदर कथा आहे बरं का। ते कथा श्रवण करत असताना सर्व कट्ट्यावर वट्ट्यावर अलीकड पलीकड खुर्चीवर मंडपात बसलेल्या सर्व बंधू आणि माझ्या भगिनीने माझ्या पित्या आणि मात्याने हात वर करायचे आणि एवढा जल्लोष करायचा महाराज। राजा रामचंद्र भगवान की, सियावर रामचंद्र भगवान की। एक मराठा, एक मराठा, लाख मराठा। ऐशे विचारणी चित्ती पसरली अंगाची वाकती हृदयी झेलली ब्रह्मशक्ती केली ख्याती सौमित्रे, केली ख्याती सौमित्रे। सुंदर असणारी कथा चालू आहे महाराज। या रामायणातलं दिवसभर ऐकलेली 7 अध्याय नुसतं मुखाने राम राम म्हणलं ना तर आपल्याला रामाची पदवी प्राप्त होते। कशी प्राप्त होते बघा। कथा संपल्याबरोबर माझ्या रामायणाचा प्रसाद हातामध्ये घ्या आणि आपल्या गल्लीमध्ये जा। समोरून आलेली व्यक्ती म्हणते कुठं गेलता? नाक्यावर शक्ती आहे, शक्तीला गेलतो म्हणल्याबरोबर आपल्या पाया पडते की नाही महाराज? अनुभव घेतात, पाया पडते ना। म्हणून राम म्हणता रामची होईजे पदी बैसोनी पदवी घ्यायचे। मग मला सांगा रामाच्या सानिध्यामध्ये राहून अखंड रामाची भक्ती करणारे भक्त किती श्रेष्ठ असतील। आणि तेच भक्त बंधू पुत्र पित्या समान असणारा लक्ष्मण, त्या लक्ष्मणाला असणारी ती शक्ती आपल्या हृदयामध्ये झेलली। हनुमंतराया भरताला सांगू लागलेले शक्ती भेदता लक्ष्मणा ग्रजेशी हे नादे रावण त्यावरी चालिला रघुनंदन धनुष्यबाण रावणाने शक्ती मारली महाराज। रावण साधा नव्हता, रावणाला
बोलणाऱ्या लोकांनी आसनावरून कमीपणाचं बोलू नये ही माझ्या गुरु आज्ञेचं प्रतीक आहे. हात जोडून सांगते महाराज. रावण साधा नव्हता, ब्रह्मज्ञानी रावण होता. फक्त एकट्याचा नाही, कुळाचा उद्धार करण्यासाठी हा टास्क करत होता महाराज. रावणाने शक्ती मारली, लक्ष्मणाच्या हृदयामध्ये शक्तीचं स्थान प्राप्त झालं. प्रभू रामचंद्रांनी पाहिलं धारातीर्थी लक्ष्मण पडतात आणि विश्वाचे मालक धनुष्यबाण घेऊन रावणाच्या पाठीमागे लागतात. पण रावण मात्र देवाला सापडत नाही, तो पाठ दाखवून पळू लागतो म्हणतात. सोडून या निर्वाण बाण तत्काळ मारावा रावण, ये रे साधिले विंधान पाठी देऊन पळाला. पाठी देऊन पळाला. देवाला सुद्धा खूप त्रास सहन करावा लागतोय महाराज, आपल्यालाच नाही बरं का. आपण खूप सुखी राहतो. एकच मिनिटात बोलून मी फक्त 10 ओव्या सांगणार आहे. एकाच मिनिटात महिला मंडळ 50% आरक्षण आहे. कसं समजून घ्यायचं, कसं वागायचं, कसं जगायचं, कसे कर्म करायचे हे फक्त आपल्या हातात आहे महाराज. आपल्या मी तालुक्यावरून जिल्ह्याच्या बायकांना काय सांगणार आहे महाराज. तुम्ही वर्षाला कथा ऐकतात, वर्षाला कीर्तन ऐकतात, वर्षाला रामायण ऐकतात, पण स्वतःमध्ये किती फरक पडलाय ना. शेजारणीला विचारायचं की घरच्याला महाराज फरक पडू द्या. स्वतः राम राज्य आलंय, विश्वाच्या मालकाची मूर्ती अयोध्यामध्ये विराजमान झालेली आहे. दुःखी तर कुणीही राहणार नाही. फक्त मन सज्ज करा, कर्म असणारे सुंदर करा, सत्य वागा, धर्म आचरणाने राहा, तुम्हाला कधीही दुःख होणार नाही. झाले राम राज्य, आता काही होऊ नये आम्हास. आपल्याला काहीच कमी नाही महाराज. म्हणून काय करा, जे सत्य आहे त्या सत्याच्या वाटेवर चालत असताना धार्मिक वृत्तीला एक रूप व्हा, कधीही दुःख होणार नाही. असं असणार भरत आणि हनुमंतरायाचा संवाद आहे. प्रभू रामचंद्र बाण घेऊन पळत असताना रावण मात्र पाठ दाखवतो आणि तो रणांगणामधून असणारा पळून जातो म्हणतात. पळाल्यावरी राम राहो सर्वतन करी गाहो, ऐसा जानुनी तर पाहो रावण पाठी देऊन पळाला. रावण पाठी देऊन पळाला. बघा महाराज, कधी कधी आपल्याला न काही करता कर्म भोगावं लागतंय. त्याच्या मागचं कारण आहे आणि ते गत जन्मीचं कारण असतंय. कर्म असतात महाराज आपले. ऐक्य मानवा सांडी पसारा उत्तम नरदेही, मायेचा बाजार जगामध्ये आपलं कोणी नाही. येड्या, रावणाला कळून चुकलं होतं आपलं कोणी नाही. नातू गेले, पंतू गेले, पोरं गेले, भाचे मावळे, कुणी शिल्लक राहिलं नव्हतं महाराज. आता एकटा रावण राहील ता एकटा. पण एकटा रावण सुद्धा जीव वाचवण्यासाठी विश्वाच्या मालकाला पाठ दाखवून पळू लागला म्हणतात. रावण विजयी झाला रघुनंदन, पागुआला लक्ष्मण मूर्छा पण देखीला. जय जयकार झाला महाराज. रावण पळवून गेला, रथावर आरोळ होऊन रावण पळवून जातो. सगळे वानरगण प्रभू रामचंद्राच्या नावाचा जय जयकार करतात. पण खरं सांगू माय तुम्हाला, गावानं गुलाल उधळू द्या, घरात आरती झाल्याशिवाय माणसाला समाधान वाटतं का महाराज? वाटत नाही बरं का. कारण प्रभू रामचंद्र रावण गेल्यानंतर परत येतात, बंधूला कवळून घेण्यासाठी, भेट देण्यासाठी पाहतात. तर सखा बंधू असणार आता मूर्छित होऊन दारात ती पडलेला आहे हे विश्वाचे मालक पाहू लागले म्हणतात. पूर्वाळू अमृती केले निर्वृत्तीचे चरण करीचे रघुपती, ब्रह्मवज्रापूर्ती राखिले ब्राह्मणातिक्रमण सर्वता नगरे उत्तम आदरीला लौकिक धर्म बंधू राज उठवावया. बंधू राज उठवावया. 4 ओव्या गेल्या महाराज ह्याच्यामध्ये 4. चहा उद्या मिळतोय, पण ही ग्रंथ उद्या, कथा उद्या मिळत नाही बरं का. कारण झुकणं फुकणं थुकणं उकणं खाणं पिणं आशन फॅशन ह्याच्यात जीवन चाललं महाराज. कुठेही जा चाललं ना महाराज. बघा वेळ अशी आली होती, एका ठिकाणी असंच कीर्तनासाठी शक्तीसाठी गेले
आणि माय माऊलीच्या घरी चहा पाण्यासाठी बोलवलं आम्हाला आणि एवढ्यामध्ये तिला सारखं फोन येत होते सारखं. महाराज मी म्हणले काकू तुम्हाला फोन कोणाचा येतोय? काकू म्हणले काय नाही, म्हणले शेजारणीच्या घरामध्ये एवढं भांडण पेटले 4 दिवस झालं बंद होत नाही. मग फोन तुम्हाला तिथं जरा माझं ऐकत येत म्हणल्या, मी गेल्याशिवाय भांडण बंद होत नाही. मी म्हणले काकू जा ना, मग एखादा जर आपल्या हातून चांगलं होत असेल तर चांगल्या अच्छे काम को देर क्यों, जावा ना काकू म्हणले. तिनं म्हणली महाराजींबाई गप्प बसा, तुम्हाला ह्याच्यातलं कळत अय किती जण म्हणतो महाराज लोकाला काही कळत नाही म्हणून बोटावर करावा. हा किती सगळं जग महाराजाला येडं म्हणतोय. महाराज तुम्हाला सांगते त्या काकूनी मला असं सांगितलं सावंत मामा ताई गप्प बसा ह्याच्यातलं तुम्हाला कळत नाही. मी म्हणले कळत नाही कस काय, मला एवढं कळते ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. आमच्या अंतकरणामध्ये प्रेम आहे, दया आहे, भाव आहे. तुम्ही काय करा त्यांचं भांडण मिटवा ना. तिनं म्हणली ताई त्यांच्या घरी भांडण पेटवायला मला 6 महिने खटाटोप करावा लागलाय. कळलं ना आता कुठं भांडण पेटलंय. आणि आजच्याच कशी कमीत कमी 6 महिने तरी चलत्या म्हणली. पण रामायण तसं शिकवत नाही. रामायण जगायला शिकवतंय, भागवत मरायला शिकवतंय आणि संत संगत राहायला शिकवतात. आणि या तिन्हीमध्ये तिन्हीचे पात्र आहेत राम, लक्ष्मण, भरत आणि हनुमंत आहे. आणि यांची सुंदर कथा तुमच्या आमच्या पुढे चालू आहे. म्हणतात बोलावणी सुशन्य वैद्यराज पोस्ता झाला रघुराज वेगी उपाय सांग मज बंधुराज उठवावया. बंधुराज उठवावया माझं अंतकरण भरून येतंय महाराज. आता आमच्या माणिक मामाने मला कानात येऊन ते सांगितले ते आम्ही दोघं आत्मामेचे आहेत बरं का. ताई तब्येत बरी नाही, काल लाईन लावलेला हळू बोला चिरकून बोलू नका म्हणून सांगून गेले. कुणाला रिकामं कोड पडू नये काय बोलले म्हणून. बरोबर आहे ना, एवढं सांगून गेले बरं का. तरी पण चिरकून सांगते तुम्हाला बंधू राज उठवावया. रामायण सांगते, महाभारत सांगते महाराज. राम काळाचा जन्म झाला ना रामाचा तर चंद्र रडत होता का थोरला भाऊ पुढे सरकत नाही म्हणून रडत होता ना. पण याच्यात तसं नाही महाराज. याच्यात थोरला भाऊ भावासाठी रडू लागलाय महाराज. असे कितीतरी थोरले भाऊ आहेत धाकट्या भावाला पुत्रवत प्रेम करणारे. पण माझे प्रभू रामचंद्र 4 रूपामध्ये बघत होते. एक असणारा बाप, दुसरा असणारा भाऊ, तिसरा असणारा भक्त आणि चौथा असणारा आज्ञाकारी पुत्र. चौघाच्या रूपातला एक लक्ष्मण. दुःख किती झालं असेल महाराज कल्पना करा, कल्पना. हसणं सोडून द्या, विनोद सोडून द्या, जोक सोडून द्या महाराज. जे पदरात घ्यायचंय ना ते फक्त ओवीतलं ऐका. विश्वाचे मालक रडू लागलेत रडू. आपल्या पण घरात रडतेत ना महाराज, रडतेत ना. धाकट्या भावाच्या घरी जर भंडाळ असली ना तर माझ्या तात्यासारखा थोरला भाऊ पुढी होते महाराज. पण भावाचं उघडं होऊ देत नाही महाराज. धाकट्याच्या पोरीचं लग्न करताना थोरला भाऊ करून देते, कन्यादान करते, उघडं पडू देत नाही. आणि असं जन वागतंय त्याच्या घरात रामायण आणतंय महाराज. या सुषेण वैद्यराज सुपती आणल्या दिव्य औषधी शक्ती भेदले हृदय संदीप्ते स्त्री शोधी विवरावया. त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र मलिन वदन करतात, रडू लागतात आणि प्रत्येकाकडे बघून म्हणू लागतात. त्यावेळेस हनुमंतराया सुग्रीवजी सांगतात सुषेण वैद्य आहे त्याला बोलवून आणतात. त्यांच्या हाताने असणारं औषधी घेण्याचा प्रयत्न करतात. पण त्या लागलेल्या जखमेमध्ये औषध टाकण्यासाठी आता सुषेण वैद्य माझ्या लक्ष्मणाला असणारे एक उपाय सांगतात. हनुमंतराया भरताला बोलू लागलेले सूर्योदय न होता पाहवानावा औषधी समजावणी मध्ये धाडी रामराव महाभाव परियशी मिळाव वेगवतन ओळखी औषधी संभार तेथे वेळ लागला उशीर मग डोंगर उपडिला. मग डोंगर उठविला. बघा हनुमंतराय बोलू लागलेले सुषेण वैद्यजी आले. सुषेण वैद्याने लागलेली शक्ती लागलेलं ते जखम
पाहिली आणि सूर्य उदय दिनकर उदयाला येण्याच्या अगोदर जर मला औषधी आणून दिला तर लक्ष्मणजीला मी उठवेन असा असणारा शब्द दिला आणि ते औषध आणण्यासाठी मी अंजानी पुत्र असणारा राम भक्त असणारा हनुमंत मी डोंगर घेऊन चाललो होतो. भरताला असणार आमच्या हनुमंतराया बोलू लागलेले मार्गी जाता तुराणविद तो बाण नाम नामांकित देखो न्यावयत वाग्बुध देखिले राम रूपे ब्रह्मलचित बोलो बोले बहुत ते क्षमा करो रघुनाथ मृकट उद्धता विवी मरकट उद्भट मी केवी नज पामरा काय थोरपण पायीची वाहन पायी बरी. बघा हनुमंतराय म्हणू लागलेले आहेत मी काय केलं औषध घेण्यासाठी अख्खा पर्वत उचलला आणि मार्गाने जात असताना राम नामांकित बाण आला आणि त्या बाणाला अनुसरून मी या ठिकाणी आलो आणि राम समजून मी तुम्हाला उन्हा धुन बोललं पण बोलताना मला एवढी अक्कल किती जण म्हणतात महाराज नव्हती म्हणून बडबड बंद झाली की समजायचं ज्ञान वाढलं. सूत्र आहेत महाराज भक्तीचे बडबड बंद झाली की समजायचं ज्ञान वाढलं आणि बडबड चालू राहिली की समजायचं ही रिकामं खोकं राहिलं. रामा नामांकित बाण पाहिला माझ्या मुखाला रामनामाचा छंद लागला आणि सगळं विसरलो आणि त्या बाणाच्या संगतीनं मी असणार तुमच्या ठिकाणी आलो. पण बोलता बोलता मी अज्ञानी मरकट आहे मी पाली खाऊ वाहणार आहे मी तुम्हाला राम समजून नको हे अपशब्द बोललो असं हनुमंतराय भरताला बोलू लागले. कोणी तुझा आश्रम अत्यंत झाला विश्राम मने विसरलो गमना धर्म सर्वही सम राम सुख असो ऐसा कोटे अटवीची नाही देहीचे विदेही बहुदशा सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदी निर्भय ढुलत असे. आल्यानंतर तुझा आश्रम पाहिला बघावं तिकडे रामनामाचा झचकार पाहिला आणि मी असणार माझ्यामध्ये विलीन झालो. हनुमंतराया बोलू लागलेले पक्षी सिद्धांत बोलत त्याने नाजविला वेदांत सरस्वती चित्त ब्रह्मंत परस्परी तित्य वेडावला सांगून सका मत्सर भरता आश्रमी निरंतर भूते वर्तती एकत्र वीर मत्सर राम नामी वीर मत्सर नाम नामे. 5 ओव्या गेल्या 5 ओव्याचा अर्थ एकच आहे तिथं द्वेष नव्हता अहंता नव्हती राग नव्हता आणि तिथं अभिमान सुद्धा नव्हता. पक्षी सिद्धांत बोलत होते भूते आणि वेताळ भूते सुद्धा असणार एका ठिकाणी भूतपणाचा संचार सोडत होते महाराज आणि देवासारखी नाम स्मरण करत होते. एवढा सुंदर पवित्र तुझा आश्रम मी पाहिलं. हनुमंतराय बोलू लागलेले वर्णिता श्रीरामाचे गुण कपीस नाटक पण हनुमानाला मूर्छा पण देहाचे भान विसरला देखोनी कपीची अवस्था भरत ओसंडला चित्ता श्रीराम गुण कीर्ती ऐकता विस्मित चित्त होणी. अशी अवस्था जोपर्यंत आपली होत नाही तोपर्यंत किती बी रामायण ऐकलं तर त्याचा उपयोग नाही महाराज नाही बरं का. कारण आपलं असं आहे महाराज इथंच ऐकायचं आणि इथंच सोडून जायचं कसं जायचं थोडक्यात सांगते. किती जणांचं लक्ष कीर्तनात इथं शक्तीतच आहे मला सांगा किती जणांचा तुमच्या गळ्याची शपथ घेऊन सांगा. मी विनोदास कुठलाच सांगणार नाही फक्त एकच सांगणार आहे तुमच्या गळ्याची शपथ घेऊन सांगा किती जणांचं मन इथं आहे महाराज. नाही महाराज का त्याच्यासाठी पार्वती आई साहेबासारखं मन करावं लागतं आणि माझ्या शंकर परमात्म्याने सांगितलेली कथा ऐकावी लागते महाराज. कथा ऐकत असताना नील पर्वतावर अनेक भक्त सांगतात कैलास पर्वतावर माझे शंकर परमात्मा आई साहेबाला सांगतात सर्व अंगाचे कान करून जो कथा ऐकतो ना परात त्याला दुःखाचा वारा लागत नाही. कथा कीर्तन आणि भक्त संत जर त्या संगतीत असतात महाराज तर त्याचा परिसरम त्याचा आश्रम त्याची अवस्था त्याची कृती स्थिती या असणाऱ्या भरतासारखी होते आणि अशी स्थिती या नंदीग्रामाची आहे. हनुमंतराया मूर्छित पडतात आणि भरत सुद्धा असणार रामाचं चरित्र ऐकून ते सुद्धा असणारे भक्तिमय एक रूप होतात. मान बुद्धी चित्तव्रती अहंकाराची अहंकृती रामी मिळाली नित्ये तिसबाई मूर्ती विसरला. जेवढा ब्रह्मांडात आहे तेवढा आपल्या पिंडात आहे बरं का. आणि त्याचाच अर्थ एका ओवीत सांगतात महाराज डोळ्यानं बघणं कानानं ऐकणं वाचणं घेणं मनात ठेवणं सगळं रामरूप झालेलं होतं म्हणतात. अंग झाले रोमांचित वाचा झाली प्रेम सतगीत नेत्री आनंद आसू श्रवत भरत मूर्छित पडियेला भरत मूर्छित पडियेला
आमच्या अंगावर मग थांबतात आणि खळखळून डोळ्याला पाणी येते. महाराज दोन प्रकारचं रडू येते माणसाला, एक अति दुःखात आणि एक अति आनंदात येते बरं का महाराज. इतकं असणार भक्तिमय झालेल्या एक रूप झालेल्या भरताच्या सुद्धा नेत्रावाट धारा वाहू लागल्या. दोघही असणारे राम भक्त होते, एक भरत होता एक हनुमंत होता आणि दोघाच्या पुढे तिसरा विषय नव्हता. पाहावे तिकडे भक्ती आणि पाहावे तिकडे रामरूप, रामाचाही नामाचा जय जयकार होता असं असणार बोलू लागलेले. श्रवणी ऐकता श्री रामचंद्र भरता लागले. योग मुद्रा विसरतो निद्रा चंद्र पार रघुवीराची आईशी नाटवे देगे वाहन राम रूपी बदलला पूर्ण. कुंटले बोल तुटले मौन भरात पान विसरला. खुंटले बोल तुटले मोयन्या. बघा महाराज नाथबाबांनी एवढं सुंदर वर्णन केलेलं आहे, इतकं सुंदर, पण आणखीन पुढं खूप सुंदर असणारे वक्ते खूप सुंदर वक्तृत्व करणार आहेत बरं का. कारण या सगळ्या अर्थाचा एकच अर्थ आहे महाराज. मन चित्त आणि वाचा श्रवण दृष्टी द्रष्टा सगळ्याचं एक रूप म्हणजे रामरूप झालेला आहे. आणि ते रामरूपाचा आनंद भरत आणि हनुमंत लुटत असताना दोघही एकामध्ये एक विलीन झालेले आहेत असं बोलू लागलेले. भरत विसरला भरत पण हनुमान विसरला हनुमंत पण दोघा अशी नाट्य दोन्ही पण तटच पूर्ण श्रीरामे दोघे विसरले दोन्ही पण कार्य आठव कोण करील बाप कृपाळू रघुनंदन चेतना पूर्ण चेतविले. दृष्टांत नुसते ग्रंथामध्येच नाहीत महाराज, ते आपल्यामध्ये सुद्धा आहेत. एखादी मुलगी माहेरला आठवत असताना माहेरच्या एखाद्या व्यक्तीला पाहावं आणि स्वतःला विसरून जाते. डोक्यावर एवढी घागर आहे ओझ्याची तिच्या लक्षात राहत, चुलीवर डाळ घातलेली आहे तिच्या लक्षात राहत नाही महाराज. तशी अवस्था यांची झाली. पण बाप कनवाळू देव कुणालाही विसरू देत. मुंगीच्या पायात चांदीचा दोरा, त्याच्यात सोन्याचं घुंगरू, त्याचा आवाज माझ्या मालकाला जातोय महाराज. किती किती लक्ष असेल महाराज त्याचं. मग एवढं मोठं कार्य विसरू देते का. ही दोघं भक्त रामनामामध्ये एकरूप झाले, कार्याचा आठव राहिला नाही. श्रीराम जय राम जय जय राम भजनामध्ये एकरूप झाले. पण इकडे विश्वाच्या मालकाला कोण पडलं आणि विश्वाच्या मालकाने यांना जागर केलं म्हणतात. जीवन कळा सावध केले प्राणशक्ती पाचारली इंद्रिया पाठवता हाली धापडी पडली नेत्राची चित्त चेतने ते धरित मन संकल्प ठवित बुद्धीनीची आत्यांगी कारित राम कार्यार्थ साधावया. राम कार्यार्थ साधावया. नेत्राची झापड उघडली, कानाची कांटोळी उघडली, मनाची असणारी अवस्था बदलली महाराज. आणि मी काय करायला आलो होतो याचा आठव हनुमंतरायाला आणि भरताला माझ्या विश्वाच्या मालकाने करून दिला म्हणतात. अकस्मात सावध होय म्हणे मध्ये झाले काय उगाच तटस्थ आहे आठवण होई स्वामी का जा करू पाहे उडान भरते घातले लोटांगण सनातन करता पूर्ण केवी प्रयाण करू पाहासी. केवी प्रयाण करू पाहासी. हनुमंतरायाने घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यानं पाहिन रूप तुझे. भरताच्या चरणावर एक रूप झाला आणि आता सौमित्राला उठवण्यासाठी वली नेणं गरजेचं आहे याचा आठव झाला आणि आता हनुमंतराया जाण्याची गडबड करू लागले म्हणतात. भोजन करावे येथे तीर्थ प्रसाद जावे माता महाते उपेक्षुन यथार्थ तुम्ही निज चित्ते कृपाळू. निज चित्ते कृपाळू संत येती घरातोची. बोला की अशा गल्ला 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 बोलता. घरचे 80 किलोचे 40ला आले. आता उठायची वेळ झाली जरा बोला मला हे तुम्ही. घरचे चिरकत्यात करी पाया पडतो तुझ्या तोंड बंद ठेवू म्हणतात महाराज म्हणते. आता आमच्या पांचाळ महाराजांनी सांगितले जय देव जय देव जय माझी बायको. मी म्हणत नाही अजून बी सांगते महाराज अजून बी आमचा मराठा असा आहे अंधाराला घाबरत नाही आभाळाची साथ आहे मोडल पण वाकणार नाही मराठ्याची जात आहे. मला तरी वाटतंय 90% आमचे पुरुष लोक अजून बायकोचं ऐकत कारण मी त्या मताची आम्हाला ऐकायचं पण नाही. राजकारणात जर बायको जात असली ना धक्के देऊन घरात बसवायचं महाराज आणि शक्तीला येत नसती तर उघडत आणून त्याच्या समोर बसवायचं. कारण 50% आरक्षण जर सरकारने दिलं असेल ना सावंत मामा जोपर्यंत घरचे देत नाही तोपर्यंत अंमलात येत. फुकट केले महाराज फुकट केले पंढरपूरला. माझ्या माई माऊलीनं म्हणली 80 वर्षाचं म्हातारं झाले ताई पण घराच्या बाहेर येऊ देत. फुकट होऊन काय करावं महाराज काय करावं महाराज. आणि तिथं मिटवाया तिसरं जमत त्याच्याच खाली येणं राहावं लागते. राहा गौतम
ऋषीने शाप दिला, अहिल्या शिळा झाली, पण नवऱ्याला उलट बोलली नाही महाराज. रेणुका मातेचं धन आणि शिर वेगळं केलं, पण जमदाग्नीला परत बोललं नाही महाराज. सांगायचं कारण आहे, भरपूर शास्त्र आहे महाराज त्याला, पण हात जोडून तुम्हाला एकच सांगते, तुमचा फायदा तरी तुम्ही करून घ्या. नुसतं गोड बोला, नुसतं गोड बोला महाराज. त्यांना काय पाहिजे ते दिल्लीहून आणून देतात. मग काय पाहिजे तुम्हाला एवढंच म्हणा, 2च मिनिटात बोलून उठणार आहे, एवढंच बोला. चष्मेवाली आजी, एवढंच म्हणा मालकाला तुमच्या, पोराला तुमच्या, भावाला तुमच्या आणि तात्याला आमच्या. एवढंच बोला. तात्या, संक्रांतीच्या टायमाला नका आम्हाला साड्या घेऊ, संक्रांतीला वट पौर्णिमेला नका आम्हाला दागिने करू, वर्षभर तुम्हाला आम्ही काहीच मागत नाही, फक्त एकच आम्हाला द्या. काय तेवढी आई त्या डोळ्यानं बघायचा अधिकार द्या. बघायची ना आई द्या, बघायची ना. मग घरात काही मागायचं नाही, त्यांना वर्षभर मागायला लागायचं. वर्षभर एकदा नको म्हणते, 2दा नको म्हणते, 3दा नको म्हणते. माणिक तात्याला सांगतात महाराज, आणि गावातून मोठं ट्रॅव्हल्स टेम्पो काढतात 500 लोकांचा, आणि त्याच्यामध्ये फक्त पाहिजे तेवढं भरायचं आणि डोळ्यानं जाऊन अयोध्या बघून यायचं. अयोध्या, अयोध्येमध्ये काय, विश्वाचा मालक आहे प्रभू रामचंद्राचं आगमन झालेलं आहे. रामलल्लाला पाहायचं, ही ज्याच्या मनात आहे ना महाराज, त्याची इच्छा पूर्ण करायचं काम विश्वाचा मालक आहे. केलं ना महाराज. दोघांची झापडी उघडली, मन चित्ती अहंकार चित्तरूप एकत्रित झालं होतं, सगळ्याला जाग केलं. आणि जाग करून काय करतात महाराज, भक्तीच्या वाटेवर येत असताना ज्ञान कधी लोपत नाही, भक्ती कधी हरपत नाही. विवेक, वैराग्य आणि शांती या तिघाला जर एकत्रित आणलं तर त्याचं जीवन साधू झाल्याशिवाय राहत नाही. असा साधू घरामध्ये आला, नंदीग्रामासारख्या हनुमंतराय आणि भरत बोलू लागले, तर आता तुम्ही जर परत निघालात तर संतांचं एक वाक्य आहे, आमच्या घरी आल्यानंतर जेवण केल्याशिवाय जायचं नाही, असं भरत रचणारे हनुमंतरायला बोलू लागलेले. यानंतर वाचण्याची सेवा वंदना शिवाजी बोडके हे करते. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. घरालिया श्रीराम भक्त पूजान करिता जाऊ देत, त्यांच्या सकळांचा कर्माचा घात ते पाता तो भोगी. तो भोगी. बघा महाराज, शास्त्र असं सांगतं की साधू, ब्राह्मण, संत, सात्विक वृत्तीचे पुरुष आपल्या घरामध्ये आल्यानंतर विनमुख जाऊ द्यायचं नाही. विनमुख केल्यानंतर काय होतं, आपल्या घरातलं पतित म्हणजे असणार पाप वाढतं आणि ते पुण्य घेऊन जातात. हे आमचं शास्त्र आहे, म्हणून तुम्ही विनमुख जाऊ नका. हनुमंतरायाला भरतजी बोलू लागलेले, ऐशी निज धर्म विवंचना, तू जाणतोसी कपिनंदना, सर्वतान उदासन करी म्हणा, मनोनी चरणा लागलो, मनोनी चरणा लागलो. बघा काय भक्त आहेत महाराज तुम्ही. दोघांमध्येही इतकी सुद्धा असणारी, तिळभर असणारी भक्ती कमी नाही महाराज. दोघाचा भक्तीचा झेंडा असा आहे, हे चिथोर भक्ती आवडती देवा, संकल्पावी माया संसाराची. जसं ठेवलंय तसं राहावं, पण भक्तीत मात्र एक तीळ कमी होऊ दे नाही, अशी दोघांची भक्ती आहे. दोघंही एकमेकांच्या गळ्याला बिलगू बिलगू लागतात, भगवंताचं नामस्मरण करतात. एकाचा भाऊ आहे तर एकाचा असणारा देव आहे, एकाचा प्राण आहे तर एकाच्या जीवाचा सखा आहे महाराज. दोघांची भक्ती तिळभर कमी नाही हो, तिळभर. आणि एकमेकापुढे हात जोडतात आणि संत घरी आल्यानंतर कमीत कमी चरण तीर्थ तरी द्यावं आणि त्यानं त्याचा स्वीकार करावा, असं एकमेकाला बोलू लागतात. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम राजा रामचंद्र भगवान की जय. श्री गणेशाय नमः. हे रे वारीला त्वरित, जैसा राम तैसा भरत, वेळोवेळा पाया लागत, हे अनुचित सर्वथा, हे अनुचित सर्वथा, जैसा राम तैसा भरत.
मानणाऱ्याने बी तसंच मानावं बरं का महाराज. कारण मनाची वृत्ती अशी असते की समोरच्याला कितीपत मान द्यायचा आणि मान घेणारा सुद्धा आपण कुणाकून मान घ्यायचा हे कळलं ना, त्याला मान घ्यायची किंवा द्यायची गरज नाही बरं का. भरत असणारा मला रामासारखा आहे असं हनुमंतराय बोलू लागलेले. ऐकुनी कपीचे वचन भरत झाला हास्यवदन, तुझ सकळ धर्माचे निज ज्ञान मैज चाळवण का करीसी. माझ चाळवण का करीशी. बघा महाराज, माझे भरतराय हनुमंतरायाला बोलू लागलेले आहेत सकळ तीर्थाचं, सकळ ग्रंथाचं, सगळ्या शास्त्राचं आणि वेदाचं असणारं तुला ज्ञान आहे. आणि एवढं सगळं तुला ज्ञान असून माझा अंत कशाला पाहू लागला आहेस तू. भरत असणारे हनुमंतरायाला बोलू लागलेले. सर्व श्री अग्र जन्मा ब्राह्मण कुळशी सळ सुगुण गुण वेदशास्त्र संपन्न आली आपण पुरावा. आली आपण पुरावा. वेदशास्त्राला सुद्धा असणारा वेदशास्त्राला सुद्धा असणारं हे मान्य आहे. ब्राह्मण साधू संत घरी आल्यानंतर अतिथी देव भव बनावं आणि त्यांची असणारी पूजा करावं असं भरत बोलू लागलेले. बल तैसा हो का भक्त श्रीराम भजनी रत भगवत बुद्धीने पूजा करीत तो